त्या बहिणींनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण कालपासून अनेकांनी आपल्याला कमेंट केलेले आहेत, मेसेज केलेले आहेत, WhatsAppला देखील मेसेज केला आहे, Instagramला देखील मेसेज केला आहे, YouTube व्हिडिओवरती कमेंट केलेला आहे. आपण अनेकांना रिप्लाय करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण एकच प्रश्न आहे, ते म्हणजे वितरण थांबलेलं आहे का? किंवा आमच्या खात्यामध्ये अजूनही पैसे आले नाहीत, मग आम्ही काय करायचं आहे? मार्च-एप्रिलच्या हप्त्याचं वितरण आपण सांगितलं होतं आपल्या योजना यात्रा चॅनलच्या माध्यमातून 12 तारखेपासून वितरण सुरू झालं आहे. पहिल्यांदा अनेकांना विश्वास बसला नव्हता, की काय झालं, की पैशांचं खरंच वितरण सुरू झालं आहे का? पण आपण जेव्हा प्रूफ दाखवलं आणि आपल्या योजना यात्रा चॅनलच्या माध्यमातून दाखवल्यानंतर नक्कीच लाडक्या बहिणीचा विश्वास बसला, की पैशांचं वितरण सुरू झालं आहे. 12 तारखेला मार्च महिन्याचे पैसे सुरू झाले. 13 तारखेला एप्रिलचे पैसे आले. पुन्हा एकदा 14 तारखेला मार्च महिन्याचे पैसे आले. 15 तारखेला मार्च व एप्रिल दोन्ही हप्त्याचे पैसे जमा झाले व 16 तारखेला फक्त एप्रिलचा हप्ता म्हणजेच ₹1500 जमा झाले. अनेक लाडक्या बहिणींना आता प्रश्न आहे, की जवळ-जवळ 12, 13, 14, 15, 16 5 दिवस झालेले आहे वितरण सुरू आहे. फक्त 2 ते 3 दिवस वितरण सुरू असणारी ही योजना यावेळेस एवढे दिवस म्हणजे 5 दिवस झाले तरी अजून वितरण थांबलेलं नाही. कसं काय? तर लाडक्या बहिणींनो, या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. पण चॅनलवरती नवीन आहे, अजूनही तुम्ही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्या योजना त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला खात्रीशीर 100% माहिती मिळणार आहे. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांसाठी मार्च व एप्रिलचे 1500-1500 असे ₹3000 12 तारखेपासून जमा झालेले आहेत. त्या लाडक्या बहिणींनी देखील आपल्याला स्क्रीनशॉट्स पाठवले आहेत. त्या लाडक्या बहिणींनी देखील पैसे जमा झालेले आपण तुम्हाला दाखवलेलं आहे. पण आज तारीख आहे 17 मे. मग हप्त्याचं वितरण थांबलेलं आहे का? आज 6वा दिवस आहे. मग पैसे सुरूच आहे का? तर लाडक्या बहिणींनो, टेन्शन घेऊ नका. कारण हप्त्याचं वितरण अजूनही थांबलेलं नाही. कारण लक्षात घ्या, आता ही जी प्रक्रिया आहे ती एवढी लांबणीवर का पडलेली आहे किंवा इतके दिवस कसे काय वितरण सुरू आहे? तर लाडक्या बहिणींनो, ई-के-वाय-सीची पडताळणी आपल्याला माहिती आहे, की एप्रिल 30 तारखेपर्यंत ई-के-वाय-सी दुरुस्ती प्रक्रिया सुरू होते व 2 महिन्यापासून म्हणजे जवळ-जवळ सव्वा 2 महिने लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एकही रुपया आला नाही. फेब्रुवारीच्या हप्त्याचं वितरण झालं. त्यानंतर डायरेक्ट आता 12 मे पासून पैशांचं वितरण सुरू झालं. ई-के-वाय-सीची पडताळणी ई-के-वाय-सी डिसेंबरपर्यंत झाली. त्यानंतर पडताळणी प्रक्रिया सुरू होती. आता तुम्ही म्हणाल, ई-के-वाय-सी आहे डिसेंबरमध्ये संपली आहे. मग आता ई-के-वाय-सी आणि पैशांचं किंवा हप्त्याचं वितरणाचा काय संबंध? तर ई-के-वाय-सी पडताळणी सुरू आहे. आपल्याला सुद्धा माहिती आहे, की जे नवीन लेखाशीर्षखाली नवीन ई-के-वाय-सीच्या पद्धतीने जे काही नवीन लिस्ट आहे किंवा जी नवीन याद्या आहेत त्या सुरू आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, पैसे मिळण्यास विलंब सुद्धा होत आहे. आता तुम्ही टेन्शन घ्यायचं आहे का? तर बिलकुल नाही. तुम्हाला अपात्र करण्यात आलं आहे का असं वाटत असेल तर ही शंका मनातून दूर करा. कारण पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. तुम्ही ई-के-वाय-सी केली आहे. तुम्ही ई-के-वाय-सी केल्यानंतर पात्र आहे. आता पात्रता यादी तुम्हाला तर माहितीच आहे, की तुमचं उत्पन्न कमी आहे. आता ही ई-के-वाय-सी आणि पडताळणी प्रक्रिया आणि तुम्ही पात्रता हे कसं चेक केलं जातं बघा. ई-के-वाय-सी केली, तुमचे पती किंवा वडिलांचा जे आधार कार्ड आहे तुम्ही तिथे लिंक केलेलं आहे. आता आधार कार्ड आपल्याला माहिती आहे, की ऑनलाईन सगळं गेलेलं आहे. तुमचं बँक अकाउंट किंवा तुमची सर्व माहिती ती सरकारकडे असणार आहे. बरं, त्यामध्ये तुमचं पतीचं उत्पन्न चेक केलं जाणार आहे किंवा वडिलांचं उत्पन्न चेक केलं जाणार आहे आणि इथंच महत्त्वाचं, तुमचं उत्पन्न जास्त आहे 2.5 लाखांपेक्षा जास्त, तर तुम्हाला अपात्र करण्यात आलं आहे. मात्र तुम्ही के-वाय-सी केली पण पात्र आहे. 100% तुम्हाला माहिती आहे, की आपण पात्र आहात, तर टेन्शन घेऊ नका. वितरण होण्यास उशीर होत आहे व अजून 2-3 दिवस म्हणजे सोमवारी सुद्धा वितरण होईल. आज थोडीशी शक्यता कमी आहे, कारण आज रविवार आहे. पण मागच्या वेळेस आपण जेव्हा पाहिलं, की फार कमी प्रमाणे सुट्टीच्या दिवशी सुद्धा पैशांचं वितरण झालं आहे. आज सुद्धा होऊ शकतं, पण जेव्हा वितरण होईल नक्कीच प्रूफसहित आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचणार आहे. तर वितरण थांबलेलं नाही. आत्ता सध्या काय करायचं म्हटलं तर आता काहीही करू नका. कारण पैशांचं वितरण सुरू आहे आणि तुम्ही जर आता तक्रार नोंदणी केली किंवा अजून दुसरी प्रोसेस कोणती केली, तर असं कदाचित होऊ शकतं, की त्या लिस्टमध्ये तुमचं नाव जाईल व लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळणे तुमचे बंद होऊन जातील. त्यामुळे लाडक्या बहिणीनं थोडं शांत राहा. वितरण तुम्ही सारखं-सारखं आता बँक अकाउंट चेक करत राहू नका. कारण वितरण सुरू आहे आणि जर असंही होऊ शकतं, की तुम्हाला प्रत्येक वेळेस पहिल्या दिवशी पैसे येतात, पण यावेळेस उशिरा येतील. तुम्हाला शेवटच्या दिवशी सुद्धा पैसे येतील व लाडक्या बहिणींनो, आता मार्च व एप्रिलचे ₹3000 आहे आणि तुम्हालाही माहिती आहे, की ही पडताळणी खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. 66 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं आहे, की जसं मागच्या वर्षी जून 2025 मध्ये एक पडताळणी झाली. त्यानंतर नोव्हेंबर 2025 मध्ये पडताळणी झाली व आता
जे आहे ते 2026 मध्ये ही पडताळणी प्रक्रिया आहे व अनेक लाडक्या बहिणींना म्हणजे 66 लाख लाडक्या बहिणींना बाद केलेला आहे व 1,77,00,000 लाडक्या बहिणी आहेत की ज्या पात्र आहेत व ज्यांच्या खात्यामध्ये पैसे येणे सुरू आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा पात्र आहे. तुम्ही KYC केली आहे. तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे हप्ते मिळाले आहेत, तर नक्कीच आता मार्च व एप्रिलचे मिळणार. पण आता सध्या टेन्शन घेऊ नका. शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहायची आहे आणि तुम्ही अपात्र आहे असं बिलकुल समजू नका, कारण सरकारकडून पैसे येणे अजूनही सुरू आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. या संदर्भात काही शंका असू द्या, नक्कीच कमेंट करा, कारण व्हिडिओ महत्त्वाचा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांना, लाडक्या बहिणींना शेअर करा. तुमचे जे काही प्रश्न आहेत ते नक्कीच कमेंट करा. नक्कीच रिप्लाय देण्याचा आम्ही प्रयत्न करू व आपल्याला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्या योजना यात्राला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.